आणि माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची सुनावणी सध्या हायकोर्टात सुरू आहे आणि दोन्ही बाजूंकडनं जोरदार युक्तिवाद सध्या केला जातोय। हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी देखील जोरदार मुद्दे मांडलेले आहेत आणि सातत्यानं माणिकराव कोकाटे यांना अडचणीत आणणारे मुद्दे मांडले जात आहेत। या याचिकेवर तुमचा विरोध आहे का असा सवाल देखील यावेळेला कोर्टानं विचारलेला आहे। सरकारी वकील यांना हा सवाल कोर्टाकडनं विचारण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी सध्या घडतायत। शिक्षेच्या स्थगितीच्या मागणीला आमचा विरोध असल्याचं सरकारी वकिलांनी यावेळेला स्पष्ट केलेलं आहे। दुर्बल घटकांसाठीचं घर घेणं हे दुर्दैवी असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला आहे आणि कोकाटेंच्या याचिकेला सरकारी पक्षानंच विरोध केलेला आहे। अत्यंत महत्त्वाच्या या घडामोडी सध्या हायकोर्टात घडत असल्याचं आपण पाहतो। कोकाटेंना दिलासा मिळणार की कोकाटेंना अडचणींना सामोरं जावं लागणार हे आता काही वेळातच कळेल। आजच या सगळ्या संदर्भातला निकाल आम्ही देणार आहोत असं न्यायमूर्तींनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातल्या सुनावणीच्या अनुषंगानं निर्णय आजच येण्याची शक्यता आहे। पण कोकाटेंची सध्याची प्रकृती पाहता काही याबद्दलचा विचार केला जाऊ शकतो का, त्या अनुषंगानं काही घडामोडी घडतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। शिक्षेच्या स्थगितीच्या मागणीला विरोध असल्याचं सरकारी वकिलांनी यावेळेला स्पष्ट केलेलं आहे। सुनावणी गेला तास ते दीड तास सुरू आहे आणि या सुनावणीच्या दरम्यान याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडनं सरकारी वकिलांकडनं अनेक मुद्द्यांवर युक्तिवाद करण्यात आलेला आहे। न्यायमूर्तींनी सरकारी वकिलांना सवाल विचारलाय आणि त्याच अनुषंगानं आता उत्तर देखील सरकारी वकिलांकडनं अपेक्षित आहे। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच, त्यांच्याकडनं या सुनावणी संदर्भातल्या अपडेट्स आपण सातत्यानं गेले काही तास जाणून घेत आहोत। मीनाक्षी, आता एकीकडे सरकारी वकील देखील या शिक्षेच्या स्थगितीच्या मागणीला विरोध करताना दिसतायत, त्यामुळे कोकाटे यांच्या अडचणी वाढणारच आहेत असं दिसतंय। शिक्षेला स्थगिती मिळण्याच्या ज्या काही आशा होत्या कोकाटेंच्याकडनं पण त्या कुठेतरी मावळताना दिसतात की काय, अशी स्थिती आहे का? निश्चितच अजिंक्य, ज्या पद्धतीत आपण पाहतोय की युक्तिवादाच्या दरम्यान महत्त्वाचे मुद्दे म्हणजे मेडिकल ग्राउंड जे आहेत ते आजच्या दिवसाला सादर केले जातील आणि त्याच आधारावरती माणिकराव कोकाटेंना लागलेली जी शिक्षा आहे त्या शिक्षेला स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तो वकिलांचा सुरू आहे। असं असताना मात्र आपण पाहतोय की जी पूर्वीची पार्श्वभूमी आहे केसची ती समजवण्याचा प्रयत्न जो आहे तो वकिलांनी सुरुवातीला केला, तर दुसरीकडे जे सरकारी वकील आहेत देशमुख म्हणून या वकिलांनी मात्र माणिकराव कोकाटे यांचा अटक वॉरंट जो आहे त्याच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला। तेव्हा माणिकराव स्वतः या ठिकाणी उपस्थित असायला पाहिजे पण ते उपस्थित नाही आहेत। असं असताना मात्र युक्तिवाद करताना मात्र रवींद्र कदम यांनी देखील महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की सध्या त्यांच्यावरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मग हे उपचार नेमके कसले सुरू आहेत याचा एक अहवाल जो आहे तो काल रात्री 2 डॉक्टरांचा जबाब जो आहे तो नोंदवण्यात आला होता आणि असं असताना मात्र माणिकराव कोकाटे यांचा देखील जबाब जो आहे तो नोंदवण्यात आलेला आहे। त्यामुळे कालचे जे 2 जबाब आहेत डॉक्टरांचे आणि माणिकराव कोकाटेंचा जबाब आजच्या या युक्तिवादाच्या दरम्यान सादर केला गेलेला आहे का हे देखील महत्त्वाचं आहे। पण मात्र यातून नेमके प्रामुख्य मुद्दे जे आहेत ते वकिलांच्या म्हणजेच जजच्या पुढे मांडण्यात आलेले आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। पण मात्र तुर्तास जी पूर्वीची पार्श्वभूमी आहे ती समजवण्याचा प्रयत्न आहे, कारण माणिकराव कोकाटे यांच्या या संदर्भातले अपडेट्स मीनाक्षी तुमच्याकडनं आपण घेऊच या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।